हॅलो एव्हरीवन, सर्वांचं स्वागत आहे। आज झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025 या आज जिओग्राफीचं सेक्शन आहे, तुम्ही स्वतः घेणार आहे। या ठिकाणी जिओग्राफीचे क्वेश्चन हा आपला सेट नंबर सी आहे। सी मधले 16 ते 30 क्वेश्चन हे भूगोलासंदर्भात होते आणि पेपर हा भूगोलाचा खूप सोपा आहे, इझी कॅटेगरीमध्ये येतो, कारण की बेसिक क्वेश्चन्स विचारलेले आहेत। त्या 15 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन एकदम सोपे होते, 5 मधले 3 मॉडरेटेड किंवा एका दुसराच फक्त अवघड मध्ये जातो। 10 प्रश्न यातील सोपेच आहेत। ठीक आहे, आपण घेतलेल्या सर्व सिलेबस मध्ये ते येतात। वारंवार डायग्राम, इमेजेस, मॅपिंग ह्या सेक्शन मधून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। बघूया, लेट्स बिगिन। जिओग्राफीचा पहिला क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमाती म्हणजे काय, शेड्यूल ट्राइब्स, अनुसूचित जाती म्हणजे एससी, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी, लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे। आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, एसटी कॅटेगरीची जी पॉप्युलेशन आहे ही शहरी भागातल्या ह्या 2 युनियन टेरिटरीमध्ये नाहीये, हे लक्षात ठेवायचं। ओके, आता राहिला प्रश्न 2, लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेली। तर या ठिकाणी आपण कसं करणार की तुम्हाला मे बी नसेल माहित, परंतु लक्षद्वीप मध्ये सर्वात जास्त ट्रायबल लोक राहतात। ठीक आहे, तो आपलं उत्तर असणार आहे 2। त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली 94.8% लोक इथे ट्रायबल आहेत। ओके, 94.8%। आणि दादरा नगर हवेलीचं विचारलं तर 6.81% ह्या काही फिगर्स आहेत त्या आपल्याला अवेलेबल आहेत। त्यामुळे उत्तर आहे लक्षद्वीप, जिथं सर्वात जास्त काय टक्केवारीनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 15चं उत्तर आहे 2। परत क्वेश्चन नंबर 17 बघूया काय, तो अगेन पॉप्युलेशन वरती 2 क्वेश्चन आहेत। या ठिकाणी दुसरा क्वेश्चन बघा, 2011च्या जनगणनेनुसार राजस्थान राज्याची साक्षरता दर सर्वात कमी मध्ये इतका आहे। आता एक तर लक्षात ठेवायचं, साक्षरता दर जो आहे भारतामधील कोणत्या राज्याचा सर्वात कमी आहे, तो आहे बिहारचा। कुणाचा आहे? बिहार। ओके, बिहार राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे, जो आहे बिहारचा हा 61.80। ओके, त्यानंतर 55.43 हे फक्त तुम्हाला 1 नंबरला ऑप्शनला ठेवलेलं आहे, कारण की कमीत कमी विचारलेलं आहे, त्यामुळे पोरं या ठिकाणी चुकतील। म्हणून या ठिकाणी असं 55 नंबरचं कोणतंही राज्य या ठिकाणी किंवा केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये नाही। 65.39 कुणाचा आहे तर अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश त्या राज्याचा 65.39 आहे। तर राजस्थान राज्याचा हा 66.11 आहे। तर उत्तर नंबर 3 हे राजस्थानच्या राज्याचे साक्षरता दर संदर्भात आहे। तर 17चं 3 66.11 राजस्थान राज्याचा साक्षरता दर आहे सर्वात कमी। ठीक आहे, नेक्स्ट सोपा होता, थोडं पॉप्युलेशन टॉपिक केला असता तुम्हाला जमला असता। पुढचा बघा, 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ह्याच्यावर लक्ष ठेवायचं। आपल्याला बघायचं आहे चुकीचं कोणतं आहे। पहिलं बघा, भारताच्या मुख्य भूमीमध्ये, आता हा जो स्टेटमेंट आहे, माझ्या भूगोलचे लेक्चर जेव्हा चालू होतं तेव्हा पहिले लेक्चर ह्याच्यावरतीच असतं, त्यामुळं मुलांचं चुकायला नाही पाहिजे। पहिल्या लेक्चरातील 2 प्रश्न आलेले, पहिला हा प्रश्न आहे, दुसरा आपण तुम्हाला सांगतो कोणता आहे। उत्तरेकडील टोक लडाखमध्ये दफ्तर या ठिकाणी आहे, बरोबर, दफ्तर या ठिकाणी उत्तरेकडील आहे, सगळ्यात उत्तरेकडील अक्षवृत्त आहे। भारताचा मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे आहे, हे सुद्धा दक्षिणेकडील तमिळनाडू कन्याकुमारी हे बरोबर आहे। त्यानंतर भारताच्या मुख्य भूमीकडील पूर्वेकडील टोक किबतू येथे आहे, इथे डाऊट आहे आपल्याला, 2 बरोबर आहे, 1 चुकीचं आहे। भारताचा मुख्य भूमी पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गोवरमोठा येथे आहे, गुजरातमधील गोवरमोठा आहे हे पण बरोबर आहे। इथं डाऊट आहे आसाम, हे चुकीचं आहे, कारण की किबतू हे बरोबर आहे, परंतु ते आहे अरुणाचल प्रदेश। कुठं आहे? अरुणाचल प्रदेश। आता या ठिकाणी चुकीचं विचारलंय, त्यामुळे उत्तर नंबर 3 हे या ठिकाणी चुकीचं आहे। परंतु या ठिकाणी तुम्ही जर कम्पेअर केलं तर तुम्हाला इथं सॉल्व्ह करत असताना सोपं जातं, की बाबा डायरेक्ट गुजरात गोवरमोठा, आसाम किबतू, तमिळनाडू कन्याकुमारी, लडाख दफ्तर असं शोधायचं होतं। आणि तुम्हाला इथं ऑड वाटतच होतं, किबतू हे सगळ्यात पूर्वेकडे, आसाम जर असं मध्ये आहे राज्य, ईशान्य भारतात असलं तरी मध्ये आहे। बाहेर नागालँड येईल, समजा उत्तरेला अरुणाचल प्रदेश, दक्षिण मणिपूर आणि मिझोराम, त्यातील काय असं तर कन्फ्युज झाला असतो, परंतु या ठिकाणी हे सोपं ठेवलेलं तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी। त्यामुळं 18चं 3 उत्तर आहे। ओके, आसामच्या ऐवजी अरुणाचल प्रदेश पाहिजे। त्यानंतर खालीलपैकी 19वा प्रश्न, कोणते विधान अचूक नाहीत? अचूक नाही, अचूक म्हणजे बघा
नॉट करेक्ट म्हणजे चुकीचं ओळखायचं आहे. चुकीचं कोणकोणते बघूया. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षावृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण होता. ओके, सायक्लॉनच्या काय म्हणतात त्याला हे एक्सप्लेनेशन आहे. बरोबर. उष्णकटिबंधीय आवर्तचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. ठीक आहे, सायक्लॉनचा तेवढ्या प्रमाणात मोठा व्यास असू शकतो का? असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्त वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर उष्णकटिबंधीय आवर्त उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. आता सायक्लॉन जर आपण बघितले, सायक्लॉन हे मी सायक्लॉन आणि अँटी सायक्लॉनचं कंपॅरिझन जेव्हा घेतो तेव्हा मी सांगितलेलं होतं सायक्लॉन उत्तर गोलार्धामध्ये अँटी क्लॉकवाईज फिरतो. कसं फिरतो? अँटी क्लॉकवाईज. आणि दक्षिण गोलार्धात तो क्लॉकवाईज फिरतो. त्यामुळं इथं प्रश्न काय आहे? उष्णकटिबंधीय उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेला, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला जातो. त्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे ड या ठिकाणी चुकीचं आहे. त्यांनी विचारलेलं आहे चुकीचं कोणतं आहे? अचूक म्हणजे बरोबर नाही, बरोबर नसणारं कोणतं आहे? त्या ठिकाणी ड हे बरोबर नसणार आहे. उत्तर आहे 3. ओके, उत्तर आहे 3. आता त्या ठिकाणी अ आणि ड असा ऑप्शन असता तर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकले असते, परंतु त्याचं कारण आहे 0 ते 5 डिग्री आणि 0 ते 5 डिग्री या दरम्यान आयटीसी पट्टा असतो जो कमी दाबाचा शांत पट्टा असतो. त्या ठिकाणी सायक्लॉन नसतात. ओके, परंतु तरी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे 0 ते 30 उत्तर दक्षिण दिलेलं आहे. त्यामुळे ह्या वाक्याला संदिग्धता कधी आली असती जर त्या ठिकाणी अ आणि ड असा ऑप्शन असतात तर. ठीक आहे, अ आणि ड सेपरेट अ दिलेलं आहे, सेपरेट ड दिलेलं आहे, पण ड या ठिकाणी शुअर काय चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या हवामान टॉपिक मध्ये जेव्हा मी सायक्लॉन शिकवत असतो, सायक्लॉन आणि सायक्लॉन कंपॅरिझन, तेव्हा हे तिसरं स्टेटमेंट हेच आहे. ठीक आहे, एकदम डायरेक्ट या ठिकाणी आपल्या नोट्स मधून किंवा आपण शिकवतो त्यातून येतच ते. पुढे 20वा प्रश्न बघा. खालती कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? आता सिंपल आहे. या ठिकाणी बघा, सिंधू नदी जेव्हा आपण काढतो, सिंधू इकडे झेलम, चिनाब, रावी, त्यानंतर बियास, सतलज, परत पुन्हा येते ती सिंधूला मिळते. ठीक आहे, बघा आता झेलम आहे, चिनाब आहे, सतलज आहे. इथं बघा गंडक गंगेची, कोसी गंगेची, घागरा कोसी गंगेची, सोन गंगेची, कोसी गंगेची, सतलज ठीक आहे, बियास बरोबर आहे, रावी बरोबर आहे, चिनाब बरोबर. यस. आता मी ज्यावेळी सिंधू शिकवतो तेव्हा मी सांगितलेलं सिंधूच्या उपनद्या भारतातील जे शिवॉक, नुब्रा आहे किंवा वरती गिलगिट आहे, खाली ऑस्टर आहे, झेलम आहे, आपलं ऑस्टर, झेलम आणि तुमचं लडाख आणि काराकोरम अशा नद्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये असणाऱ्या नद्या त्या लक्षात ठेवाव्या लागतात. या ठिकाणी विचारलं बघा, झेलम तर आहेत, स्वात, खुर्रम आणि काबूल ह्या सगळ्या अफगाणिस्तानकडून येतात, टुवर्ड्स पाकिस्तानानंतर सिंधू नदीला उजव्याकडे मिळतात. त्यामुळे हे दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. क आणि ड हे या ठिकाणी बरोबर आहे. त्यांनी बरोबर विचारले क आणि ड. क यस ह्या दिशेने. ठीक आहे, क आणि ड त्या ठिकाणी सेकंड या दिशेने. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण डायग्राम काढलेले त्यामुळे दिसलं नाही. सो उत्तर 2 आहे या ठिकाणी. ठीक आहे, 20चं 2. नेक्स्ट, भारतीय घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश याचे लिंग गुणोत्तर संदर्भात या ठिकाणी जोडायला विचारले. आता तिने टॉप 4 जे आहेत तेच विचारलेले आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की केरळ राज्याची सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. त्यामुळे जर 3 आपण या ठिकाणी जोडलं तर 3 जोडलं तर उत्तर 1च आहे. त्यामुळे इथं उत्तर 4 येतं. आपल्या क्वेश्चन नंबर 21 उत्तर 4 आहे. तर पण नंतर बघितलं तमिळनाडू राज्यामध्ये तमिळनाडू 2 नंबरला आहे जे 996 आहे. पुडुचेरी 1037 आहे. आंध्र प्रदेश 993 आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं मणिपूरमध्ये 989 आहे असं. आणि लिंग गुणोत्तर कमी म्हटलं सर्वात कमी कुणाचं आहे तर या ठिकाणी दीव दमनचा आहे 687. पण राज्याचा म्हटलं तुम्ही तर हरियाणा राज्य सर्वात बॉटमला येतं 679 असं. आणि त्यानंतर सिक्कीम येतं, सिक्कीम, त्यानंतर पंजाब येतं. तो बॉटमला हरियाणा आहे, त्यानंतर सिक्कीम आहे, त्यानंतर 890 तुमचं पंजाब आहे. ठीक आहे, सो उत्तर 21चं 4.
आपल्या जे जनगणना हा टॉपिक आहे 2011चा, त्याच्यातला तिसरा प्रश्न आहे. 3 क्वेश्चन याच्यावर आतापर्यंत झालेले आहेत. नंतर आहे क्वेश्चन नंबर 22. काय बघा, भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते. आता मी त्यावेळी सांगितलेलं होतं काय माहिती का, हा भारतीय उपखंड आहे, म्हणजे हा भारत आहे. भारतामध्ये टेम्परेचर या ठिकाणी काय आहे, टेम्परेचर भारतीय उपखंडावरती जास्त असतं. टेम्परेचर या ठिकाणी जास्त असतं, त्यामुळं इथं काय होतं, लो प्रेशर तयार होतं जमिनीवरती लो प्रेशर तयार होतं. कम्पेअर टू समुद्र, इकडं आहे इंडियन ओशन, तिकडे कम्पेअर टू पाणी थंड आहे. पाणी थंड असल्यामुळं त्याच्या पाण्यावरती हाय प्रेशर असतं. कसं असतं, हाय प्रेशर असतं. आणि हा जो प्रेशर डिफरन्स तयार झालेला आहे या ठिकाणी, त्या प्रेशर डिफरन्समुळे हवा टुवर्ड्स जमिनीच्या दिशेला जायला लागते. जर ह्या बाजूनं म्हणजे अरबी समुद्राकडून जर तो वादळ आला तर त्याला म्हणायचं अरबी समुद्रावर येणारे सायक्लॉन्स. जर बंगालच्या उपसागरावर आल्या तर बंगालच्या उपसागरावर निर्माण होणारे सायक्लॉन्स म्हणायचे. म्हणजे काय दिसते तुम्हाला, प्रेशर कमी, टेम्परेचर जास्त असेल तर प्रेशर कमी, टेम्परेचर कमी असेल तर प्रेशर जास्त. हा कन्सेप्ट या ठिकाणी. ओके, बघूया. तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढणे. तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढणे, ठीक आहे. तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने, हे पण ठीक आहे. समजा तापमान व हवेचा दाब वाढल्याने आणि तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने. आता बघा, तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढणे आणि तापमान वाढून हवेचा दाब कमी होणे. तर इथे ह्या 4 वाक्यामध्ये परत एक संदिग्धता असे बघा. एकतर लो प्रेशर, काय म्हणतात, तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढणे, प्रेशर वाढणे, लो टेम्परेचर. तो ह्या ठिकाणी तापमान कमी झालं तर हवेचा दाब या ठिकाणी काय होतं, वाढतोय. पण तापमान वाढल्याने हवेचा दाब या ठिकाणी कमी झालं. ही दोन्ही वाक्य या ठिकाणी काय होतं, कम्पॅरेटिव्हली बरोबर येतात. त्यामुळे ह्या ठिकाणी ह्याचं उत्तर आहे ते आपण या ठिकाणी कुठलं देणार, ह्या आयोगावरती डिपेंड आहे. तर टेम्परेचर व म्हणजे तापमान आणि हवेचा दाब वाढल्याने हे दोन्ही एका ठिकाणी होऊ शकत नाही. तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने हे दोन्ही एका ठिकाणी होऊ शकत नाही. आयदर तापमान वाढलं म्हणून लो प्रेशर झालं. बघा इथं तापमान वाढलं म्हणून हवेचा दाब कमी झाला, हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. तापमान कमी झालं म्हणून हवेचा दाब वाढला, त्यामुळे दोन्ही वाक्य या ठिकाणी काय होते, बरोबर येतात. आयोगाचं उत्तर येईपर्यंत आपण इथं थांबूया. त्यामुळे इथं मी ते काय उत्तर तुम्हाला देत नाही. ठीक आहे, पुढं कळसुबाई. हा एक सिंपल क्वेश्चन आहे. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खाली कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे. आता तुम्ही कन्फ्युज असते, हरिश्चंद्र दिला असतं तर काय झालं असतं. ओके, परंतु दरवेळी मी शिकवतो जेव्हा सह्याद्री, त्या सह्याद्री किंवा वेस्टर्न घाट, ह्या वेस्टर्न घाटामध्ये मी सांगितलं होतं की पश्चिम घाटामध्ये सगळ्यात उंच शिखर कुठलं तर तुमचा काय नाव त्याचं, अनायमुडी. आणि अनायमुडी हे केरळमध्ये. कर्नाटकातील सगळ्यात उंच शिखर कुठलं, मुलायनगिरी. आणि महाराष्ट्रातील सह्याद्रीतील सगळ्यात उंच कुठलं, कळसुबाई. त्यामुळे सह्याद्री हे उत्तर आहे, सह्याद्री या ठिकाणी उत्तर आहे. बाकी सिंपल आहे, याच्यामध्ये काय असं विशेष नाही. नेक्स्ट इथं दिले महासागर आणि गर्ते दिलेले आहेत. ओके, महासागर आणि गर्ते. आता या ठिकाणी प्रशांत महासागर आहे, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे, आर्टिक महासागर. तुम्हाला माहित नाहीये, ज्यावेळी अटलास आपण घेतो, अटलास मध्ये हा जो पार्ट हा महत्वाचा आहे. जावाकर्ता हा इंडियन ओशन मध्ये आहे, हिंदी महासागरात. हा सगळ्यात डिपेस्ट आहे इंडियन ओशन. आज 7,735 मीटर तिची डेप्थ आहे. ठीक आहे, त्या इंडियन ओशनला जोडा ते हिंदी महासागराला. तर C1 ला जोडलं तर उत्तर तुमचं या ठिकाणी बनून जातं. 3 उत्तर आहे. त्यानंतर प्रशांत महासागर, मरियाना करता हा जगातील सगळ्यात खोल गर्त आहे. मरियाना करता हा तुमचा पॅसिफिक ओशन मध्ये आहे. पॅसिफिक ओशन ज्याची 11,022 मीटर खोली आहे, 11,022 मीटर खोली आहे पॅसिफिक मरियानाची. त्यानंतर तुमचा हा जो युरेशियन सांगितलेला आहे, युरेशियन अटलांटिक मध्ये येतो आणि आर्टिक मध्ये, अटलांटिक मध्ये येतो आणि आर्टिक मध्ये तुमचा युरेशियन येतो. अशा प्रकारे उत्तर नंबर 3 या ठिकाणी बनून जातात. 1 नंबरचं 2, बीचं 4, सीचं 1 आणि अंटार्क्टिकचं 3, युरेशिया. आता युरेशिया नावाचा असा गर्त वगैरे नाहीये, युरेशिया प्लेट आहे, त्याच्या भोवती वेगवेगळे गर्ते निर्माण झालेले आहेत. सँडविच गर्त आहे, कर्मॅनिक गर्त आहे, बोनिन गर्त आहे, जपान गर्त आहे, असं बरेच गर्ते त्या ठिकाणी. त्यामुळे असं त्याचं काय या ठिकाणी तसं नावाचं काही गर्त भेटणार नाही.
या ठिकाणी कन्फ्युजन नको तुम्हाला. प्रॉपर इथं 3चं उत्तर बघा, 1चं 2, नंतर बीचं 4, 1चं 2, बीचं 4, सीचं 1 आणि याचं 3. ठीक आहे, क्लिअर. पुढे 25 नंबर पहिल्या लेक्चर मधलं दुसरा क्वेश्चन, म्हणजे पहिलंच लेक्चर, एका लेक्चर मधून 2 क्वेश्चन आले. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जातं? 8 राज्यातून सांगितलेलं होतं बघा. गुजरात, राजस्थान, MP, छत्तीसगड, त्यानंतर झारखंड, त्यानंतर वेस्ट बेंगॉल, नंतर त्रिपुरा आणि मिझोराम. ओके, 8 राज्यातून बघा. गुजरात आहे, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. ठीक आहे. गुजरात महाराष्ट्र नाहीये, महाराष्ट्र नाहीये आणि बिहार नाहीये, त्यामुळे उत्तर 1 आहे. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. नंतर क्वेश्चन नंबर 26 बघा काय. बायोस्फियर रिझर्व्ह हा आपण मॅप जेव्हा लास्टचं लेक्चर जेव्हा असतं इंडियाचं, त्याच्यामध्ये आपण 43 मॅप्स घेत असतो. त्यामध्ये एक आहे बायोस्फियर रिझर्व्ह म्हणून कन्सेप्ट आहे. बायोस्फियर रिझर्व्ह, बायोस्फियर मध्ये 18 भारतामध्ये बायोस्फियर रिझर्व्ह आहे. किती आहे? 18. 18 पैकी 12 हे वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फियर रिझर्व्ह म्हणून असं युनेस्कोनं चालवलेली चेन आहे. ह्या 18 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1986 मध्ये झालेला निलगिरी हे लक्षात ठेवायचं. हे मी चार्ट सुद्धा बनवायला होतो आणि त्याच्यामुळे मुलांना अंदाजही येतो. त्यामुळे या ठिकाणी 1चं 4 जोडलं तर या ठिकाणी उत्तर 2 येते बघा. 1चं 4 जोडलं, उत्तर 2 आहे. त्यानंतर सुंदरबन या ठिकाणी 89 ला आहे, कच्छ या ठिकाणी 2008 ला आहे आणि पन्ना 2011 ला लेटेस्ट ऍड झालेला 18वा नंबरचा पन्ना. ओके, नेक्स्ट 27वा प्रश्न. महाराष्ट्रातील नदी संगमासंदर्भात सगळ्यात तुम्हाला माहितीच असतं की माहुली हे कृष्णा आणि वेण्णा नदीला आहे. जर 3 आपण 4 ला जोडलं तर उत्तर बनून जातं बघा. उत्तर 2 येते. आता प्रकाशे या ठिकाणी फेमस आहे. प्रकाशे, तापी आणि गोमती. गोमती नदी ही तापी नदी वाहते, तर गोमती इकडून येते. तुमचं नंदुरबार मध्ये आहे गोमती, उजव्या किनाऱ्याची. कुठल्या? उजव्या किनाऱ्याची तापीची. त्यानंतर ते प्रकाशाला मिळते. त्यानंतर मुडावद तापीची पांझरा धुळे जिल्ह्यातून जाणार आहे. इकडून येते पांझरा, याच्या इथं बरोबर धुळे आहे आणि ही पांझरा जाते तापीला डाव्या किनारे. राहिलेलं तुमचं तुळापूर आहे. भीमा आणि इंद्रायणी नदी तुळापूर या ठिकाणी मिळत असते, भीमा आणि इंद्रायणी. त्या उत्तर नंबर 2, 27चं 2. त्यानंतर हा एक सोपा क्वेश्चन आहे. जून सप्टेंबर काळामध्ये महाराष्ट्रात टिंबटिंब मोसमी वारे येते. नैऋत्य मोसमी वारे, मान्सूनलाच काय म्हणतात? नैऋत्य मान्सून वारे म्हणतो. त्यामुळे हे उत्तर सोपं आहे. ह्याच्यासाठी हवामान टॉपिक मध्ये आपण डिटेलमध्ये घेत असतो दरवेळी. सेकंड लास्ट क्वेश्चन. आता बघा, तपंबरचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होत जाते. बरोबर, जसं हाईट वाढते, जशी उंची वाढते, तसं तापमान या ठिकाणी कमी होते. हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. पुढं, तापंबर हे सूर्याकडील लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रमाणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वाहनाने तापते. बरोबर, लॉंग वेव्स या ठिकाणी रिलीज होत असतात जमिनीतून आणि सूर्याकडून येतात शॉर्ट वेव्स. त्यामुळं सूर्याकडून येणाऱ्या शॉर्ट वेव्स मुळे जास्त जमीन काय ऍटमॉस्फिअर तापत नाही, तर जे जमिनीतून बाहेर निघतात हे 24 आवर्स निघत असतात. सूर्याकडून येणारे फक्त 12 तास असतात, पण हे 24 तास निघत असतात. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. अन ब दोन्ही बरोबर आहे आणि अन ब बरोबर आहेच, परंतु दुसरे हे पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि तिथे दोन्ही बरोबर आहे पण दुसऱ्या विधानाचे पहिले स्पष्टीकरण आहे. त्यामुळे उत्तर 1 पाहिजे. 1 आहे. अगदी ते स्पष्टीकरण देत आहे आणि त्याच्यामुळं जमिनीच्या खालच्या भागात टेम्परेचर जास्त असतं, कम्पेअर टू वर केलं टेम्परेचर कमी होतं. त्यामुळे हे कारण आहे. दुसरं हे त्याचं कारण आहे. सो 28चं 29चं उत्तर 1. आणि आपला लास्टचा प्रश्न भूगोलामधला, दॅट इज काय दिलाय? खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियाद्वारे निर्माण जलजन्य खडक. आता जलजन्य खडक म्हणजे तुमचा सेडिमेंटरी रॉक आहे, गाळाचा खडक आहे. आता शेल, पंकाश्म, ग्रानाइट त्या अग्निजन्य खडक आहे. ओके, शेल पासून हे